तर सगळं मटेरियल वगैरे घेऊन आता आलो आहे पार्किंगला. गाडीवरती ठेवूयात, सगळं मटेरियल लोड करूयात आणि मग निघूयात आपण साईटवरती. आणि अचानकच सरांनी सांगितलं की आज काम आहे म्हणून ऑफिसवरती होतो. ऑफिस वगैरे आवरून आता मटेरियल घेऊन आपण चाललो आहे साईटवरती. आणि इतकं बरं वाटत नव्हतं ना पब्लिक, मला मी तुम्हाला सांगू नाही शकत. अक्षरशः मला उठण्याची पण ताकद नव्हती. आजच आलो आहे कामावरती आणि आपण आज साईट सुरू करतो. हे बघा आता आलो कस्टमरच्या घरी, वरती आलो, सगळा सेटअप वगैरे लावला आणि आज काय क्लिनिंगच होईल, फक्त क्लीन करून घेऊयात आणि मग उद्यासाठी मग बघूया, उद्याचं नियोजन करूया कामाचं. हे बघा आपण क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघता आपलं काम एकदम प्रोफेशनल असतं. आहे बघा हे किती निघते. अगोदरचं टेरेस बघा आणि आता आपण धुतोय ते बघा, एकदम चकचकीत काढूया सगळं आणि मग सुट्टी करूयात. आज काय फक्त क्लिनिंगच होईल. आणि टेरेस एवढं मोठं आहे ना, खूप मोठं आहे, म्हणजे तरी पण आपण करूयात आज पूर्ण टेरेस क्लीन करूयात आणि मग सुट्टी करूयात आपण. आणि जेवणाचा टायमिंग होत चालला आणि जेवायला पण वेळ नाही, कारण होईल का नाही याची भीती आहे मनामध्ये. कसं बसं खाऊन घेतलं आहे आणि आता जेवण करून थोडंसंच खाल्लेलं आहे, कामाचा लोड होता त्याच्यामुळे आता आपण लगेच साईडमध्ये आले, सुरुवात केलेली आहे. आणि आता जेवढं होईल तेवढं, म्हणजे जेवण नाही सगळंच करूयात आपण. काय जेवणाला पण वेळ नव्हता, गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि तसंच आपण आता कामाला सुरुवात केलेली आहे. आणि बघतो तर काय इकडचं एवढं पाणी जमा झालं ना, प्रचंड डोकं फिरतं आहे बघा. सगळं काढून घेतलं ते पाणी आणि बघा झालेलं आहे आपलं क्लिनिंग. बघता तुम्ही फरक तर दिसत असेल तुम्हाला. सगळं टेरेस आपण स्वच्छ धुवून घेतलेले, मटेरियल वगैरे पॅक करूयात आता. हे सगळं वगैरे पाईप वगैरे तर गोळा करून ठेवले होते, आता एका बाजूला ठेवूयात आणि आपण सुट्टी करूयात. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.